कुडाळ बसस्थानकावर रोजचीच गर्दी. याच गर्दीत हातात अभ्यासाचं पुस्तक घेऊन भीक मागणारी एक अल्पवयीन मुलगी अनेकांनी पाहिली. लोक 2-4 रुपये देऊन पुढे निघून जात होते, मात्र पुस्तकाआड लपलेलं कौटुंबिक वास्तव कोणालाच दिसलं नाही. पण कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांनी या गंभीर परिस्थितीवर सर्वप्रथम एक व्हिडिओ पोस्ट केला. तो अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाला आणि त्याद्वारे त्यांनी थेट पोलीस प्रशासनाला मदतीसाठी आवाहन केले. याची तत्पर दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलिसांनी तातडीने कारवाई केली. तपासात गरिबी आणि वडिलांच्या व्यसनामुळे हे कुटुंब अगतिक झाल्याचे समोर आले. पोलिसांनी केवळ कायदेशीर कारवाई न करता इथे माणुसकीही दाखवली. बाल कल्याण समितीमार्फत मुलांना सुरक्षित बालगृहात दाखल करून पालकांचे समुपदेशन सुरू केले आहे. केवळ व्हिडिओ बनवून स्वतःपुरती प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर करून समाज सुधारण्यासाठी अंकिता यांनी उचललेलं हे पाऊल आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत केलेली ही संवेदनशील कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. तर ती मला जेव्हा पहिल्यांदा दिसली होती तेव्हा मी पण तिला इग्नोरच केलं होतं की चल ठीक आहे जाऊ दे असेल कोणीतरी. पण मी विचार केला होता की अशा प्रकारे भीक मागणारी मुलं किंवा अशा प्रकारे काही मागणारी मुलं ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी बघितलेली नाहीयेत. आणि जेव्हा ती मला परत दिसली तेव्हा तिचं वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी मला संशयास्पद आणि रिपिटेटिव्ह वाटल्या की हे असंच ही करते सतत. आणि त्यामुळे मी तिच्यावरती थोडं लक्ष ठेवलं, तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवलं आणि नेमकी तीच मुलगी दुसऱ्या दिवशी आम्हाला दुसऱ्या तालुक्यात माझ्या मित्राला दिसली. तेव्हा मला कळलं की इथे काहीतरी पाणी मुरतंय आणि म्हणून मला लक्ष घालावंसं वाटलं. आणि मी जेव्हा तो व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा बघितलं की कितीतरी लोकांनी हे बघितलं होतं पण कोणी याबाबत तसदी घेतली नाही की काय आहे बाबा हे काहीतरी चुकतंय का, आपल्या आजूबाजूला काही चुकीचं घडतंय का. त्यामुळे फक्त पोलीस प्रशासनावरती एखादी गोष्ट न ढकलता आपण सुद्धा नागरिक म्हणून खूप सतर्क राहिलं पाहिजे. कुडाळ पोलिसांचे खरोखर कौतुक आणि मनापासून आभार की तुम्ही यात लक्ष घातलं. पण मी कुडाळमधल्या नागरिकांना सांगेल की तुमच्या आसपास अशा गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही इग्नोर करत होता एक मोठा गुन्हा घडू शकला असता. आणि आज कुडाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते आता कुठेतरी ती मुलगी आणि तिची फॅमिली हे चांगल्या मार्गाला नक्कीच लागतील. आणि हे कुठूनही बाहेरून आलेले परप्रांतीय नव्हते, हे आपल्या जिल्ह्यातलेच लोक होते. त्यामुळे या गोष्टीचाही विचार करा. आपल्या आजूबाजूला जर असं काही घडत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, योग्य व्यक्तीशी संपर्क साधा. पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्याकडे मालवणीत ती म्हण असं ना, आपलं तो बाबो दुसऱ्याचं कार्ट, तसं मला काही प्रकार होऊ देऊ नका. सगळ्यांची मुलं ही मुलंच असतात आणि मुलं योग्य वळणावरतीच असली पाहिजेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागे खरं तर माझा पहिला उद्देश हाच होता की ती एक मुलगी आहे, ती वयात येणारी मुलगी आहे, तिचा कोणी गैरफायदा घेऊ शकतं. कारण तिला पैसे मागायची सवय होती. जर तिला कोणी सांगितलं की चल तुला तिकडे काहीतरी देतो, पैसे देतो, खायला देतो आणि ती तशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीसोबत गेली आणि काही गुन्हा घडला तर त्याने तिचं नुकसान होऊ शकतं. आणि या गोष्टीचं सगळ्यात जास्त मला पहिली काळजी वाटली होती. आणि दुसरी म्हणजे तिला मेहनतीशिवाय पैसे कसे कमवायचे हा एक मार्ग मिळाला होता. आणि याची जर तिला सवय लागली तर ती कधीच आयुष्यात मेहनतीकडे वळणार नाही आणि एका चुकीच्या मार्गालाही ती जाऊ शकते. याची मला पूर्ण जाणीव होती. या दोन्ही गोष्टींचा विचार करून मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यामुळे माझा उद्देश योग्य वयात जर तिला योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती चांगल्या गोष्टींकडे वळू शकते आणि ते तिला मिळावं हाच माझा उद्देश होता.